नमस्कार दोस्तों, मैं हूं संजय तिवारी। आप देख रहे हैं बजरंग प्रहार न्यूज। आज मीरा भाईंदर शहर में एक तेंदुआ घुस आया था। तेंदुआ घुस आने के बाद तेंदुआ क्यों घुसा शहर में? जब किसी का घर उजाड़ा जाता है और उसे रहने का जगह नहीं मिलता है तो वो कहाँ जाएगा? तो अपना घर जब उजड़ता देख इधर उधर भटक करके वो शहर में ही घुसेगा। तो इसी प्रकार से भाईंदरपुर के बीपी रोड में प्रजात बिल्डिंग में वह तेंदुआ घुस आया था और लगभग करीब 9 बजे के लगभग लोगों को पता चला कि यहाँ पर तेंदुआ घुस आया है। तो फायर ब्रिगेड, पुलिस विभाग, महानगर पालिका के सारे कर्मचारी, 146 के विधायक तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, 145 के विधायक नरेंद्र मेहता, ये सब मौके पर आ गए। इस बारे में जब तेंदुए को पकड़ने की कोशिश की गई और लोगों का भीड़ इकट्ठा हुआ तो तेंदुआ घबरा गया। घबरा करके उसने कुछ 7 से 8 लोगों को जख्मी कर दिया। 9 घंटे के बाद, बड़ी मशक्कत के बाद उस तेंदुए को सुई चुभा करके किसी तरीके से काबू में लाया गया, बेहोश किया गया। तब उसे पकड़कर उसे ले जाया गया। लेकिन इस सारे प्रकरण में 7 से 8 लोग काफी बुरी तरह से घायल हो गए, जिसमें एक महिला काफी ज्यादा घायल हो गई, जिसे मुंबई के अस्पताल में ले जाया गया। इस बारे में 146 के विधायक तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक और 145 के विधायक नरेंद्र मेहता ने क्या जानकारी दी, आइए हम आपको सुनाते हैं। मी सर्वप्रथम ह्या परिसरातल्या नागरिकांचं कौतुक करतो की नागरिकांनी हा बिबट्या जो आहे इकडे तिकडे पळत असताना एका घरामध्ये त्याला कोंडून ठेवलं। एका 21-22 वर्षाच्या मुलीवर हल्ला करत असताना त्या मुलीला बाहेर काढलं। ती रक्तमामाळ झाली, पण त्या मुलीला ह्याच परिसरातल्या नागरिकांनी बाहेर काढून तिचा जीव वाचवला, त्याबद्दल त्यांचं कौतुक करायला पाहिजे। आणि अशा पद्धतीने जर बिबटे नागरी वस्तीमध्ये येत असेल तर निश्चितपणे धोकादायक आहे। आज मीरा भाईंदरला आले। मीरा भाईंदरच्या ह्या म्हणजे तसं बघायला गेलं तर संजय गांधी नॅशनल पार्क हायवेच्या त्या बाजूला ह्या कंजेस्टेड एरिया आहे, नागरी वस्ती आहे ह्या परिसरामध्ये, कारण गाड्या शिरायला सुद्धा जागा नसते। अशा परिसरामध्ये जर बिबटे यायला लागले तर म्हणजे कुठनं आले हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे। खरं तर फॉरेस्ट डिपार्टमेंटनी ह्या मुंबई ठाण्याच्या परिसरामध्ये, मीरा भाईंदरच्या परिसरामध्ये त्यांनी AI टेक्नॉलॉजीचा वापर करून CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून मेन कंट्रोल रूम जर त्यांच्याकडे बोरिवली नॅशनल पार्कला किंवा ठाण्याच्या येऊरच्या ठिकाणी ते असेल तर ते असे बिबटे जर नागरी वस्तीत पोहोचले तर ताबडतोब अर्ध्या पाऊण तासात ते पोहोचू शकतील, अशा प्रकारची यंत्रणा करायला पाहिजे। आता बघा 8 वाजता या घटना घडल्या। मी सुद्धा 2 ते 3 वेळा फोन केला, परंतु अद्यापर्यंत फॉरेस्टची टीम आलेली नाही। ते आता लवकरच पोहोचते, ते कारवाई करतील, त्या बिबट्याला जेरबंद करतील, त्यांच्या ताब्यात घेतील। परंतु शेवटी नागरी वस्तीमध्ये नागरिकांवर हल्ला जर हे बिबटे वारंवार करायला लागले तर शहराच्या दृष्टीनं किंवा राज्याच्या दृष्टीनं सुद्धा ही भूषणावह गोष्ट नाही, नक्कीच धोकादायक नाही। ठीक आहे, मी वन खात्याचे अधिकारी नोकरदार म्हणून या ठिकाणी येतात, मी लोकप्रतिनिधी येतो। लोकप्रतिनिधी म्हणून ह्या मीरा भाईंदरच्या जनतेने मला 16 वर्षापासून निवडून दिलेलं आहे, तर माझं कर्तव्य आहे की सगळं काही कामधंदा सोडून मी लोकांच्या सेवेसाठी आणि लोकांच्या वेळोवेळी जरा संकटामध्ये येतात त्या जागेवर पोहोचलं पाहिजे, ते माझं कर्तव्य आहे। त्यामुळे मी पोहोचलो म्हणजे काय कोणावर उपकार केलेला नाही। आश्चर्यच वाटतोय, कारण की हा जिकडे आता बिबट्या आल्या ज्या बिल्डिंग मध्ये, ह्या 3 किलोमीटर पेरिफेरीवर सगळं शहरी भाग आहे, मोठे मोठे टावर आहे, बिल्डिंग आहे, मोठे रस्ते आहेत। या रस्त्यांना इथपर्यंत आला म्हणजे रात्री कोणी बघितलं नाही, काय दिवसात कोणी बघितलं, हा एक आश्चर्याचा प्रश्नच आहे की इथपर्यंत पोहोचला तरी कसं पोहोचला। परंतु ठीक आहे, आता त्याला फायर ब्रिगेड आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट आलेले आहे। फायर ब्रिगेडने जे घरात बिबट्या आता आहेत त्याला लॉक केला बिबट्याला, आणि बेडरूम मधनं ते ग्रिल कापून सर्वांना बाहेर काढलेलं आहे, आणि नक्कीच आता फॉरेस्ट डिपार्टमेंटला पकडतो। आणि 4 जणांचा जो हल्ला झालेला आहे त्या घराचा शिरण्याचा अगोदरची गोष्ट आहे। घरात गेल्यानंतर त्या घरात त्याला लॉक करून सगळे बेडरूम मध्ये गेले, परंतु फॉरेस्ट डिपार्टमेंट सुद्धा हे सरप्राईजच असणार आहे
की शॉकिंग असेल, सरप्राईज नाही की एवढ्या 3 किलोमीटर पेरीफेरीमध्ये आम्हालाही आमचं लहान वयापासून आम्ही इकडे अशा प्रकारचा कधी साप पण खूप रेअरली येतात. हा बिबट्यात आला म्हणजे आश्चर्यच आहे आणि नक्कीच त्याबद्दलही नंतर एकदा हे कारवाई झाल्यानंतर बिबट्याला पकडल्यानंतर ह्याचा सुद्धा शोध घेऊन की एवढं वेळ का लागला नाही 100% कारण की बिबट्याचा आपण आतापर्यंत गावात किंवा आदिवासी पडात ऐकत होता, पण हा शहरी भागात तर एकदम आश्चर्य सरप्राइझिंग आहे आणि शॉकिंग आहे की शहरामध्ये असं होऊ शकतो. नक्कीच आता ह्या ज्या भागात मिळाला असेल कॅमेरा फुटेज तपासून कुठून आले त्याच्याबद्दल काळजी नक्की घेतली जाईल. तो ये बहुत ही बड़ी घटना मीरा भाईंदर शहर में घटी है। इस बारे में 145 के विधायक नरेंद्र मेहता ने आनंद फानन में वन मंत्री गणेश नाइक को एक लेटर लिखा। उस लेटर में उन्होंने घायलों को मुआवजा देने की बात कही है। तो इस बारे में आगे जो भी जानकारी मिलेगी हम आपको समय समय पर बताते रहेंगे। आप बने रहिए हमारे साथ और देखते रहिए बजरंग प्रहार न्यूज।